हाय मंडळी, आज आमची ओंकारेश्वर टूर इथे संपलेली आहे. आता आम्ही भक्तनिवास सोडतोय, इथून निघणार आहे उज्जैनला. हा माझा शिव, माझ्या शिवचं इंट्रोडक्शन राहिलं होतं. हा माझा मुलगा आहे शिवांश, शेवटी पाय आमचा खूप बंड आहे. चला तर आता इथून आम्ही जातोय उज्जैनला. ट्रिप मध्ये 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 मी तुम्हाला सांगत राहील कसं कसं जातोय, कुठे कुठे जातोय. तर इथून आम्ही चाललोय पार्किंगला, तिथून निघूयात उज्जैनला. आता आम्ही काल ज्या रस्त्याने आलो होतो शॉर्टकटने मंदिराकडे संस्थानाकडे, त्याच रस्त्याने आता आम्ही रिटर्न चाललोय पार्किंगकडे. एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे या गावामध्ये डायरेक्टली आपण आपली गाडी घेऊन संस्थानाकडे किंवा मंदिराकडे जाऊ शकत नाही. त्यांचं ठराविक एक पार्किंग आहे, तिथेच आपण गाडी लावू शकतो आणि तिथून मग ऑटो किंवा चालत डिस्टन्सवर सुद्धा जाऊ शकतो. चालत चालतही पोहोचून जाते, जास्त दूर नाहीये, पण गाडी घेऊन आपल्याला जाता येत नाही. गाव छोटं असल्यामुळे आय थिंक त्यांनी काहीतरी रिस्ट्रिक्शन केलेले आहेत. रात्रीचे आपण 9-10 नंतर ऍज पर ट्रॅफिक येऊ शकतो गाडी आतमध्ये घेऊन, आणि संस्थांच्या तिथे बाहेर थोडं छोटंसं पार्किंग आहे, तिथे लावू शकतो. बट ट्रॅफिक जर असेल तर ते खूप लेट आतमध्ये गाडी अलाउड करतात. आता आम्ही चाललोय, म्हणजे गाडी ते घेऊन इथे समोर येतील. हा कालचाच रस्ता तुम्ही बघू शकता. याच रस्त्याने काल मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही गेलो होतो. आता रिटर्न चाललोय, आता गाडीत बसून निघतोय उज्जैनसाठी. बोलो जय महाकाल. जय महाकाल. की आम्ही आता गाडीत बसलेलोय आणि निघालोय उज्जैनसाठी. आता टाइम झालेला आहे 3:42 आणि आम्हाला अरायव्हिंग टाइम दाखवतोय 8:25, म्हणजे अराउंड 4 घंटे 45 मिनिटं एवढं टायमिंग दाखवतंय. आणि 146 किलोमीटर उज्जैनला पोहोचण्यासाठी. बघू, अराउंड 8:30 पर्यंत आम्ही उज्जैनला पोहोचू. आणि आजही थोडे ट्रॅफिक आहेत, म्हणताच नाही येणार की इथे ट्रॅफिक नाहीये, इथे गर्दी नाहीये म्हणून. ओंकारेश्वरला हे लॉंग विकेंड आणि नर्मदा नदीचं जयंती असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. हे बघा, आउट करताना एवढी गर्दी नाहीये, बट इन करताना खूप गर्दी आहे. हे आहेत माझे हजबंड, आमचे यांची मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिप चालू झालेली. सगळ्यात जास्त टेन्शनचं काम यांना आहे, नॉनस्टॉप गाडी चालवतात ते. आणि हे इकडे माझी आई, इकडे माझी मम्मी. मला इंट्रोडक्शन करून द्यायचंच राहिलं होतं. आणि मागे माझी बहीण बसलेली आहे आणि तिच्या शेजारी आमचं सगळं आमचं सगळं ट्रॅव्हलिंगचं सगळं मागची डिक्की भरून, प्लस तिच्या शेजारी पण येऊन बसलोय. बाळ असल्यामुळे थोडस जास्त असते. तर आता आम्ही निघालोय. आता पोहोचल्यावर मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगेल कुठपर्यंत आलोय, कसं आलोय. पोहोचल्यावर मी सांगते किती वाजतात. मध्ये जर थांबलो तर कदाचित थोडं लेटही होऊ शकतं. आम्ही प्रयत्न केला होता इथून थोडं लवकर निघण्याचा. त्या दर्शनासाठी खूप मोठी रांग होती आणि आज मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बोटिंग बंद होती, त्यामुळे आम्हाला बोटिंग तर नाही करता आली. पण आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा बोटिंग केली होती. तिथले ते ओमचा आकार वगैरे सगळे पॉइंट्स पण बघितले होते. तर तुमच्या रेफरन्ससाठी फक्त मी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकून देईल. लास्ट इयरचे आहेत ते, या इयरचे नाहीये. या इयरला बोटिंग म्हणजे आता बोटिंग बंद होती, त्यामुळे आम्हाला करता नाही आली. पण रेफरन्ससाठी मी लास्ट इयरचे तुम्हाला सांगेन. आणि प्राइस सुद्धा व्हिडिओच्या एंड ऑफ द व्हिडिओ जेव्हा एंड होईल तेव्हा तुम्हाला सगळी प्राइस सुद्धा सांगेल. ती लास्ट इयरच्या हिशोबाने असेल, ती कन्सिडर आता ती वॅरी होऊ शकते कधी. फक्त बोटिंगची, बाकीची नाही, फक्त बोटिंगची. कारण बोटिंग ही आम्ही लास्ट इयर केलं होतं आणि इथे निगोशिएशन खूप चालते. ते खूप हाय प्राइस सांगतात बोटिंगसाठी. मग तुम्ही प्रायव्हेट बोट करताय की सगळे पब्लिक बोट मध्ये बसताय, ते डिपेंड करते. प्राइस त्यावरही असते. तर मी ती बोटिंगची प्राइसही तुम्हाला रेफरन्ससाठी शेवटी एंड ऑफ द व्हिडिओ सांगेन. आणि आता आमची टूर